नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। एरंडोली ते मल्लेवाडी या रस्त्यावर सापडलेला मांडूळ चक्क कॅनलच्या वाहत्या पाण्यात रेस्क्यू करून सोडून दिल्याने वन विभागाचे वेगळेच कौतुक होत आहे। याबाबत माहिती घेत असताना रात्रभर काही खायला नसल्याने फ्रेश होण्यासाठी या पाण्यात सोडल्याचे अजब विधान वन विभागाच्या वतीने करण्यात आलं। याबाबत अधिक माहिती अशी की मिरज पूर्व भागातील एरंडोली ते मल्लेवाडी या मार्गावर रात्री 9 वाजता एक मांडूळ जातीचा साप रस्त्यावरून जाताना आढळून आला। यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती दिली व हा मांडूळ साप ताब्यात देण्यात आला होता। यावेळी येथील तरुणांनी व सर्पमित्रांनी कॅनॉलमध्ये हा मांडूळ रात्रभर सुरक्षित ठेवला होता। यावेळी काल दिनांक 6 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजता याच परिसरातील काही किलोमीटर अंतरावर वन विभागाचे कर्मचारी यांनी सर्पमित्रांनी हा मांडूळ जातीचा साप चक्क वाहत्या पाण्यामध्ये कॅनॉलमध्ये सोडण्यात आल्याचे दिसून आले। तस्करी होत असलेला हा मांडूळ दक्ष युवकांनी प्रकार लक्षात आणून देऊन ताब्यात दिला। मात्र यानंतर हा अजब प्रकार घडल्याने चर्चेचा विषय बनला। यावेळी अधिकाऱ्यांनी पाण्यामध्ये का सोडला याबाबत विचारण्यासाठी संपर्क साधला असता 2 दिवस या मांडूळ सापाला खाण्यासाठी अन्न नसल्याने फ्रेश होण्यासाठी व उन्हाची तीव्रता अधिक असल्याने हा पाण्यामध्ये सोडला असल्याचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले। त्यामुळे आता मातीमध्ये वावरणाऱ्या सापाला मातीमध्ये सुरक्षित असणाऱ्या या प्रजातीला पाण्यात फ्रेश होण्यासाठी सोडावे, हा नवा शोध या निमित्ताने लागल्याचं दिसून आलं।